नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना अथवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञा ठरते. याकरता खालीलप्रमाणे वारसाचा क्रम ठरतो. प्राधान्यक्रम: कर्मचाऱ्याची पत्नी पती, न्यायिक फरकत घेतलेली पत्नी पती, वय वर्ष 21 पर्यंतची मुले, वय वर्ष 24 वर्षापर्यंतची अविवाहित मुली, दत्तक घेतलेली वरील मर्यादापर्यंतची मुले आणि मुली. परंतु न्यायिक दत्तक विधान सेवानिवृत्तीपूर्वी होणे आवश्यक आहे. निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंब निवृत्ती वेतन. मुस्लिम धर्म व्यतिरिक्त अन्य धार्मिक सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रथम पत्नी हयात असताना दुसरे लग्न केल्यास ते दुसरे लग्न कायदेशीर वैध नाही. यामुळे दुसरी पत्नी कुटुंब निवृत्ती वेतनास अनुज्ञ ठरत नाही. यामुळे दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना देखील कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही. अचानकपणे बेपत्ता, नाहीसा झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या अथवा निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञ केला जातो. परंतु याकरिता संबंधित प्रशासकीय विभाग, मंत्रालये यांची मंजुरी आवश्यक असते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.